बोटनेक ब्लाऊज शिवायचा म्हणले की आपल्याला बऱ्याच अशा अडचणी येतात. नाव जरी त्याचा अवघड वाटत असेल तर शिवायला हा ब्लाऊज तितकाच सोपा आहे. आणखी तुम्हाला सोपं करून सांगण्याचा यामध्ये मी प्रयत्न केलेला आहे. तयार उंची 14 आहे. त्यामध्ये 1 इंच आपल्याला कोणत्याही साईजमध्ये कोणत्याही ब्लाऊजच्या पॅटर्नमध्ये आपल्याला ॲड करायचं असतं. कटोरी, प्रिन्स कट, साधा ब्लाऊज, फोरटक्स कोणत्याही यामध्ये बॅक साईडला 1 इंच ॲड करायचं असतं. त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. इथे मी 6.5 वरती शोल्डर घेतलेला आहे. बोट नेकमध्ये शोल्डर जे असतं ते जास्त असतं. त्यानंतर आर्महोल राऊंड जे आहे ते सुद्धा 6.5 पावणे 7 इंच वरतीचं घेतलेलं आहे. त्यानंतर हा आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे. त्यामध्ये साईज जर मोठी असेल तर यामध्ये बदल होऊ शकतात. 32, 34 आणि 36 तीन साईजमध्ये जवळपास सारखेच मेजरमेंट येत असतात. जास्त काही फरक पडत नाही. कॉमन ब्लाऊज असतात हे आणि या पद्धतीचे ब्लाऊज जे असतात ते जास्त डिमांडमध्ये असतात. 32, 34 आणि 36 साईजमध्ये. तर आपला हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. त्यानंतर आपल्याला त्याचा चौथा भाग टाकून इथं घ्यायचा आहे. 9 टाकलेला आहे. इथं मी शिलाई मार्जिन आपल्याला 1.5 ठेवायची आहे. त्यानंतर जी आपली कमर घेरा आहे ते पावणे 8 आलेला आहे. 7.5 पावणे 8. तुमच्यामध्ये थोडाफार कमी जास्त फरक आला असेल तर तुम्ही त्यामध्ये जे काही तुमचं माप आहे त्या पद्धतीने घ्यायचं आहे. त्यानंतर 1 इंच आपला टक्सचा सोडलेला आहे आणि परत शिलाई मार्जिन 1.5 इंचची घेतलेली आहे. शिलाई मार्जिन सेम द्यायची आहे. यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. बॅक साईडला आपण फक्त 1 इंच एक्स्ट्राचा वाढवून कोणत्याही साईजमध्ये घेतो त्या पद्धतीनेच घेतलेला आहे. त्यानंतर इथं 1.25 इंचवरतीचा आपल्याला बॅक साईडचा आर्महोल राऊंड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला डॉट डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि नंतर आकार देऊन घ्यायचा आहे. हा शोल्डर आणि आर्महोल राऊंड जे आहे ते वाढतो कशामुळे? जे आपण शोल्डरचं माप घेतलेलं असतं त्यामुळे ही रुंदी वाढते आणि जे काही आपलं चेस्ट साईजचं जे माप असतं ती कमी होते. त्यामुळे काय करावं लागतं, यामध्ये आर्महोल राऊंड जे आहे ते आपल्याला जास्तीचं घ्यावं लागतं. त्यानंतर आपल्याला बोटनेकमध्ये शोल्डर ठेवलेला आहे 3 आणि राहिलेला जो पार्ट आहे तो आहे आपला गळा. यामध्ये बोटनेक बनवायचा आहे त्यामुळे हा गळा रुंद असतो. त्यानंतर आपल्याला गळ्याची जी उंची आहे बोटनेकमध्ये जास्त डीप गळा नसतो त्यामुळे आपल्याला शोल्डरसुद्धा मोठं घ्यावं लागतं. त्यानंतर आपण 36 साईजचा बनवतो त्यासाठी गळा घेतलेला आहे मी 3.5 ते पावणे 4 इंचवरतीचा. तुम्हाला हवा तर कमी जास्त इथं घेऊ शकता. आता या इथे आपल्याला जे कोन द्यायचा असतो ते द्यायचा असतो 1.5 पावणे 2 इंचवरतीचा. 1.5 वरती पण चालतो आणि तुम्हाला जर जास्त बोटनेक हवा असेल तर 2 इंचवरती सुद्धा घेऊ शकता. या इथे तुम्हाला बोटचा आकार यायला हवा त्यामुळे आपल्याला आकार आपल्या आवडीनुसार द्यायचा आहे. पावणे 2 वरती सुद्धा देऊ शकता आणि 1.5 वरती सुद्धा देऊ शकता. हा आकार छान असा कर्व घ्यायचा आहे देऊन. त्यानंतर आपल्याला जे काही डीपमध्ये गळा बनवायचा आहे, पॅटर्न टाकायचा आहे. यामध्ये डिझाईन तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये बनवू शकता. शोल्डरला जो उतार द्यायचा आहे त्यामध्ये आर्महोल राऊंडमध्ये दिला जातो आणि डीप नेकमध्ये गळ्याच्या साईडला उतार दिला जातो. हे खूप महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणं. त्यानंतर आपल्याला गळ्याची टोटल उंची जी ठेवायची आहे ती घ्यायची आहे 11 11.5 वरतीची. यामध्ये तुम्हाला काही बदल करायचे असतील तर तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्ही छोटा गळा ठेवू शकता किंवा अगदी डीप ठेवू शकता. यामध्ये आपल्या आवडीनुसार पॅटर्न टाकू शकता. इथे मी तुम्हाला एक डिझाईन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. खूप सोपी आहे आणि दिसायला खूप आकर्षक आहे. तर इथे मी 1 ते 1.25 इंचाचं अंतर सोडलेलं आहे. त्यानंतर जे काही भाग राहतो ते आपल्याला मोजून घ्यायचा आहे. त्याचं सेंटर काढायचं आहे. अशा पद्धतीने सेंटर काढून आपल्याला जो काही गळ्याचा पॅटर्न तयार करायचा आहे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आकार आपल्या आवडीनुसार देऊ शकता. यामध्ये मी इथं एक रेष देऊन घेणार आहे म्हणजे मला जो काही पॅटर्नचा आकार द्यायचा आहे तो एकदम सोपा जाणार आहे. या पद्धतीने मी आता इथं रेष देऊन घेणार आहे. त्यानंतर आपल्याला जो काही आकार टाकायचा आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर तुम्हाला भरपूर यामध्ये डिझाईनचा आकार टाकता येणार आहे आणि खूप छान दिसतो. पण हा बोटनेकचा ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल आणि तुम्हालाही शिकायची इच्छा असेल, शिवायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीने शिवू शकता आणि कम्फर्टेबल आहे. बसायलासुद्धा खूप छान बसतं आणि शिवायला कसलाही किचकट नाही आहे. खूप सोप्या पद्धतीने ह्याची शिलाईसुद्धा होऊन जाते. मला इथं डायमंड शेपमध्ये हा आकार देऊन घ्यायचा आहे. खूप छान दिसतो आणि बसायलासुद्धा खूप छान बसतो. हा ब्लाऊज बोटनेक आहे. यामध्ये भरपूर अशा पॅटर्नमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या गळ्याचा टाकू शकतो. त्यानंतर आपल्याला हा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही भरपूर अशा डिझाईन आहेत
त्यासुद्धा टाकू शकता आपल्या आवडीनुसार. फक्त त्यामध्ये उंची जी आहे त्याचा आपल्याला सेंटर काढून अशा पद्धतीने टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या पद्धतीने हा जो पॅटर्न आहे तो कट करून घ्यायचा आहे. पाठीमागचा जो भाग आहे बॅक साईडचा आपण पूर्ण तयार करून घेतलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला जर गळा डीप हवा असेल तर या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. 3 प्रकारे मी तुम्हाला इथं आकार द्यायला सांगितलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही कमी, थोडा अधिक किंवा जास्त ठेवू शकता. या पद्धतीने पूर्ण आपला हा बॅक साईड जो आहे ते पूर्ण कटिंग करून झालेला आहे. आता जशास तसा आपल्याला दुसरा पॅटर्न तयार करायचा आहे. समोरचा फ्रंट साईडचा तयार करायचा आहे. यामध्ये मी बदल काय काय केले आहेत ते सांगत आहे. उंचीमध्ये घेतलेला आहे मी अर्धा इंच आणि बघू शकता इथं मी पूर्ण लाईन ड्रॉ करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला कुठेही गोंधळ नको व्हायला. या पद्धतीने आपल्याला पूर्ण हे जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुठे कुठे काय काय मी बदल केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला मी इथं सांगते. त्यानंतर आपल्याला या पद्धतीने जो काही आपण उतार घेतलेला होता बॅक साईडला, फ्रंटला सुद्धा याच पद्धतीने आपल्याला उतार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं शोल्डर आहे ते व्यवस्थित बसतं आणि गळा जो काही आहे तो उतरत नाही, शोल्डर उतरला जात नाही. या पद्धतीने आपण नॉर्मल ब्लाऊजला जसं फ्रंट साईडला आपण आकार देऊन घेतो आर्महोलचा, या पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे. आता यामध्ये काय काय बदल करायचे आहेत ते बघून घेऊया. तसंच मार्किंग जशास तसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या यामध्ये काय काय बदल होणार आहेत, या इथे आपल्याला अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे. आता हे कशासाठी ते पण पुढे सांगते. आणि खाली जे आहे रुंदीच्या भागामध्ये 2 इंच टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही जे रेषा आहेत ते जोडून घ्यायच्या आहेत. हा झाला आपला जो काही टक्स आपण मध्ये घेणार आहेत प्रिन्स कटमध्ये त्यासाठीचं हा पॉईंट. आता इथं टक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे. 10.5 वरती आलेला आहे. त्यानंतर इकडच्या साईडनं आडवा टक्स जो असतो तो घेणार आहे मी 3.5 इंचवरतीचं. साईज बदलली की हे मापे थोडेफार बदल होत असतात. आता हा 36 साईजचा ब्लाऊज आहे तर 38-40मध्ये यामध्ये थोडासा बदल होतो, जास्तीचा नाही तर थोडासा अर्धा पाव इंचाचा बदल होत असतं. इथं घेतलेला आहे मी 2.25 इंचवरतीचं एक रेष देऊन आणि वरी उंची घेतलेली आहे 2 इंचावरती, इथं पाहू शकता. आता जे काही आपल्याला हे 2 पॉईंट मिळालेले आहेत, आणखी एक पॉईंट इथं देऊन घ्यायचा असतो आर्महोलमध्ये, मुंड्यामध्ये. इथं पाहू शकता मी 5.5 वरतीचा हा पॉईंट देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. इथं आपण 2 इंच उंच घेतल्यामुळं हा आकार जो आहे ते खूप बसायला छान बसतो आणि दिसायला फिटिंगसुद्धा खूप छान बसते याची. त्यानंतर हे जे पॉईंट आहेत अशा प्रकारे डॉट करून देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून जो आकार आहे व्यवस्थित येतो आणि देताना आपल्याला कुठेही कमी अधिक होत नाही, छान बसतो आकार. पण हा फ्रेंच कर्व जर असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हाच जर ब्लाऊज तुम्ही बॅक ओपन करणार आहे तर त्यामध्ये काय बदल करायचे आहेत ते सुद्धा मी इथं सांगते. आता हे झालं आपलं पॅटर्न तयार. आपण टक्स 2.5चा घेतलेला आहे, पण पलीकडे आपण 2 इंच का वाढवलेले आहे त्याचं मेन कारण म्हणजे आपण जे काही आपण इकडं शिलाई मार्जिन अर्धा ते पाव इंच सोडलेली आहे ती त्यामध्ये ॲड होते, म्हणजे टोटल आपला 2.5 इंचाचा टक्स तयार होतो. त्यामुळे आपण फ्रंटला ओपन ठेवलेला आहे, त्यासाठी आपण इथं पाव इंच ते अर्धा इंच एक्स्ट्राचं सोडलेलं आहे शिलाई मार्जिनसाठीचं. हे जर तुम्ही बॅक साईडला जर ओपन ठेवणार असाल तर ही प्रोसेस तुम्हाला पाठीमागच्या भागासाठी वापरायची आहे. तर पुढे जर ओपन ठेवायचं नसेल तर इथं मार्जिन आपल्याला देणं गरजेचं नसतं. त्यानंतर आपल्याला काय बदल करायचे आहेत, आडवा टक्स जर तुम्हाला घ्यायचा नसेल तर नाही घेतला तरीही चालतं. जर हा टक्स तुम्ही शिवण्यामध्ये घेतला, कट करायचा नाही आहे, शिवण्यामध्येच फक्त आपल्याला तिथं टक्स द्यायचा आहे. 4 टक्सला जसे आपण टक्स देतो त्या पद्धतीने. आता हा पॅटर्न जशास तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथं तुम्हाला जर गळा डीप हवा असेल बोटनेकमध्ये फ्रंट साईडला तर इथे तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे 1 इंच, 1 ते 1.5 इंचापर्यंत तुम्ही वाढवून घेऊ शकता अशा पद्धतीने. मला 1 इंच एक्स्ट्राचा घ्यायचा होता, 4 पावणे 4 घेतलेला होता आपण, तर इथं आपण घेतलेला आहे थोडासा वाढवून, म्हणजेच 1 इंच जास्त घेतलेला आहे. हा पॅटर्न आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ह्या पार्टचाच आपल्याला कुठेही कामी पडणार नाही आहे. अर्धा इंच वरती घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा पॅटर्न कट केलेला आहे. इकडच्या भागातनं सुद्धा आपल्याला अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे. आत्ता जरी नाही कट केलं, आपण शिवत असताना कट केलं तरी पण चालतं. आपण बघू शकता हे पॅटर्न आपले तयार झालेले आहेत. डायमंड शेपमध्ये आपला पाठीमागचा जो पार्ट आहे तो
हा पॅटर्न आपला तयार झालेला आहे. यामध्ये मी बाहीची कटिंग सांगितलेली नाही, कारण बाहीची कटिंग जर सांगितलं व्हिडिओ ऑलरेडीच आधी मोठा झालेला आहे. जर माहिती सांगितली तर जास्त मोठा होईल, मग बघायलासुद्धा कंटाळा येईल. त्यामुळे त्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. जर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत.